वरळीमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते व्हिजन वरळीचं अनावरण करण्यात आलंय। या कार्यक्रमातून राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर लक्ष वेधलंय। बाहेरच्या लोकांमुळे ठाणे जिल्ह्यातील लोकसंख्या वाढली। महाराष्ट्रात दरवर्षी 3 ते 4 हजार बलात्काराच्या घटना घडतात असं राज ठाकरेंनी म्हटलंय। स्मारकांवर खर्च करण्याऐवजी गडकिल्ले चांगले करावेत असं देखील राज ठाकरेंनी म्हटलंय। ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी लोकसंख्या वाढवली नाही। तुम्ही जर सेन्सेक्स पाहिला, त्या सगळ्या गोष्टी जर नीट पाहिल्या तर तुमच्या अशा गोष्ट लक्षात येईल की बाहेरच्या राज्यांमध्ये येणाऱ्या लोकांची सर्वाधिक लोकसंख्या ही ठाणे जिल्ह्यात उतरली जाते। मग ती मुंबईमध्ये येते, मग ती पुण्यामध्ये जाते, पण पहिली येते ती ठाणे जिल्ह्यामध्ये येते। कुठून आणणार आहात सुविधा? या सगळ्या शहरांमध्ये हे सगळे पैसे खर्च होत आहेत। इथला माणूस सुखी झाल्यानंतर जर बाहेरचा माणूस आला तर समजून घेऊ आम्ही, सांभाळून घेऊ आम्ही, पण इथला माणूस पहिल्यांदा बेघर होतोय आणि बाहेरच्यांना पण आम्ही कडेवरती घ्यायचं, हे कसं शक्य होईल? अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, या गोष्टीला साधारणपणे हे सरकार म्हणजे काँग्रेसचं सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेला तो आला होता विषय। त्यावेळेला हा एकमेव राज ठाकरे होता ज्यांनी सांगितलं होतं समुद्रामध्ये महाराजांचा पुतळा बांधू नका, त्याच्याऐवजी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ते दुरुस्त करा, ती खरी स्मारक आहेत। त्या प्रकारचं स्मारकाचं डिझाईन मी जे पाहिलं ते जर करायचं असेल तर त्या गोष्टीला किमान 20 ते 25 हजार कोटी रुपये लागतील। त्या 20 ते 25 हजार कोटी रुपयांमध्ये महाराजांचे जेवढे गडकिल्ले आहेत हे किती चांगले होऊ शकतात मला जरा सांगा। अहो, दरवर्षी गेले अनेक वर्ष सुरू आहे, दरवर्षी या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे बलात्काराचं प्रमाण दरवर्षी 3 ते 4 हजार आहे। एक काय घेऊन बसलाय तुम्ही? आणि हा गव्हर्नमेंटचा आकडा सांगतोय मी, सरकारी आकडा सांगतोय मी। त्या दिवशी नागपूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मी वाचून दाखवले ते आकडे सगळे। इलाज कोणी शोधायला तयार नाहीये। यांच्या सरकारमध्ये झालं की हे बोंब मारायला तयार, यांच्या सरकारमध्ये झालं की हे बोंब मारायला तयार। बलात्कार कसे थांबणार ते कसं कळणार आम्हाला? शाळांच्या विश्वासावरती लहान लहान मुली पाठवायच्या आणि त्यांच्या नशिबी हे येणार? बरं, त्यांनाही कोणत्या प्रकारचं शासन नाही, त्यांनाही कोणत्या प्रकारची शिक्षा नाही, माहिती नाही। याचं कारण तुम्हाला फक्त भरकटवत राहायचं, भरकटवत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।